सकाळी कुसुमला जाग आली तेव्हा तिची वहिनी श्रावणी टिंगल टवाळी करून म्हणू लागली, उठ, जा आणि पटकन झाडून घे आणि बाथरूममध्ये माझे कपडे पडले आहेत. कुसुम झाडू लागली तेव्हा तिला वहिनी बडबडत म्हणाली, सगळ्यात आधी महाराणीला घरात राहायला जागा दिली, वर सकाळी उठून तिचे विद्रूप रूप पाहावे लागते. हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. तिची वहिनी तिच्या खोलीत गेल्यावर कुसुमने झाडू ठेवला आणि आईची खोली गाठली. त्यावेळी तिची आई खोलीत योगासने करत होती. आपल्या मुलीला समोर पाहून ती चिडली आणि म्हणाली, अगं, तोंड वर करून इथे काय करायला आलीयस? जा, तुझं काम कर. आईचं बोलणं ऐकून कुसुम क्षणभर स्तब्ध झाली आणि आई आता किती बदलली आहे याचा विचार करू लागली. मी या घराची मुलगी होते. सर्वांचे प्रेम आणि आपुलकी मिळवत ती मोठी झाली. पण लग्नानंतर तिचा नवरा गेल्याने सासरच्याने किंवा माहेरच्याने तिला टोमणे मारणे सोडलं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पतीचे निधन होऊन 6 महिने झाले होते. 6 महिने ती तिच्या माहेरच्या घरी होती, पण रोज तिच्यावर अत्याचार होत होते. भाऊ, वहिनी आणि आईबाबांचा अपमान सहन करून ती तुटून पडू लागली. ना तिला तिच्या हक्काची माहिती होती, ना ती जास्त शिकलेली होती. पतीचा मृत्यू झाला तेव्हा ती गरोदर होती. सासरच्यांनी तिला घराबाहेर हाकलून दिले. तिच्या वडिलांनाही तिला घरी आणण्याची इच्छा नव्हती. मात्र तिची समजूत घातल्यानंतर ती आई वडिलांच्या घरी गेली. येथे आल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने प्रेमाने शिव ठेवले. आता तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू फक्त शिव होता, कारण बाकी सर्व नात्यांचा कोरडेपणा पाहून तिला समजले होते की तिची बाकी सर्व नाती फक्त नावात आहेत. तिला तिथे गुपचूप उभी असलेली पाहून तिची आई ओरडली, आता सांगशील का तू इथे कशासाठी आली आहेस? कुसुमचे डोळे ओलावू लागलेत आणि ती हळूच म्हणाली, आई, माझी वहिनी मला जे सांगेल ते मी करते. तरीही ती माझ्याशी असं का वागते? मी या घरची मोलकरी नाही आहे असं तू तिला का समजावत नाहीस? आजूबाजूला तुझ्या आणि पप्पांसमोर मला या घरात खूप वाईट वागणूक मिळते. तुला हे सगळं बघून बरं वाटतं का? तिच्या आईने तिला समजून घेतले आणि म्हणाली, हे बघ, मला विश्वास आहे की तू या घरची मुलगी आहेस, पण लग्नानंतर सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या सासरच्या आहेत. तरीही तू इथे राहत असशील तर समज आता हे घर तुझ्या वहिनीचे आहे आणि जर तुला डोकं लपवायला आणि दिवसातून 2 वेळा जेवायला जागा हवी असेल तर तुला तुझ्या वहिनीची आज्ञा पाळावी लागेल. म्हणून हे लक्षात ठेव की आता तुला तुझ्या वहिनीची दासी बनूनच तुझ्या आईवडिलांच्या घरात स्थान मिळेल. आईचे बोलणे ऐकून कुसुम रडू लागली. पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे तुटली होती आणि मग तिच्या वहिनी तिला शिव्याशाप देत म्हणाल्या, अरे कुसुम, तू तुझ्या आईवडिलांच्या घरी येऊन दिवसभर आईजवळ बसणार आहेस का? तुला एकही काम वेळेवर पूर्ण करता येत नाही. बघ, किती वेळापूर्वी मी तुला माझे कपडे धुण्यास सांगितले होते. ते बाथरूममध्ये अजूनही पडून आहेत. झाडून झाल्यावर तू पुसलेही नाहीस आणि आता मला भूक लागली आहे. आता मला सांग की तू कपडे धुणार, कपडे वाळत घालणार की अन्न शिजवणार? म्हणूनच मी तुला पटकन हात हलवायला सांगते. मी तुला 4 गोष्टी करायला सांगितल्या तर महाराणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. जेवण फुकट संपवायला आलीस का? तुला काय वाटलं की तुझा नवरा वारला तर तू तुझ्या आईवडिलांच्या घरी येऊन बसशील आणि तुझी वहिनी तुला स्वयंपाक करून खाऊ घालेल? तिचे अश्रू पुसत कुसुम आईच्या खोलीतून बाहेर आली. तिचे लाल डोळे बघून श्रावणी रागाने ओरडली आणि म्हणाली, तू बसून रडत आहेस. मी तुला इथे ठेवण्याचा विचार केला होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान पगार तरी वाचेल. त्यांना मिळणाऱ्या पगारातून तुझा खर्च भागवला जाईल. आता तू काय कमावतेस ज्यामुळे घर खर्चात मदत होईल? तू आमच्यावर आयुष्यभर ओझे आहेस. कुसुमच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येऊ लागले, पण त्यावेळी तिने आपले अश्रू लपून पुसायला सुरुवात केली. तेव्हा श्रावणीने पुन्हा गर्जना केली, अगं, आता पुसले तर खायला कधी मिळणार? मला आधी अन्न शिजवून दे. श्रावणीचा आरडाओरडा ऐकून तिचा नवरा निमेषही खोलीतून बाहेर आला आणि कुसुमवर ओरडत म्हणाला, कुसुम, एवढ्या पहाटे वहिनीचे प्रेशर का वाढवतेस? तिची तब्येत बिघडली तर किती त्रास होईल? माझी बायको आजारी पडावी असे तुला वाटते का? तुझे लग्न लावून आम्ही आमचे सर्व कर्तव्य पार पाडले होते, तरीही तू फिरून परत आलीस. मग इथे राहण्याच्या बदल्यात तू काही काम वेळेवर करू शकत नाहीस का? तिचे वडीलही खोलीतून बाहेर आले आणि विचारले की पहाटे घरात एवढा गोंगाट का? मग कुसुमकडे बघत म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्या संमतीशिवाय सासरचे घर सोडलेस. तुझ्या हक्काप्रमाणे सासरच्या घरी राहायला हवे होते.
रोज विनाकारण सर्वांना त्रास देत राहतेस. भावा बहिणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न कर. काय म्हणतोय? आमचं काय, आम्ही आज इथे आहोत, उद्या नाही. तू तुझ्या भावा बहिणींच्या सांगण्यानुसार आयुष्यभर पाळावं. तू त्यांना काही बोललीस तर मग तुम्हाला इथे राहणे कठीण होईल. ती मान टेकवून किचनमध्ये गेली. किचनमध्ये काम करत असताना ती रडायला लागली. तेव्हा तिचा लहान मुलगा शिवा उठला आणि आई जवळ नसल्याचे पाहून तो जोरजोरात रडू लागला. त्याचे रडणे ऐकून कुसुम आपले रडणे विसरली आणि आपल्या मुलाकडे धावत आली आणि त्याला उचलून आपल्या छातीशी मिठी मारली. रडताना तिला वाटत होतं की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. शिक्षणाअभावी मला ना डोकं उंच करून जगता येत आहे, ना हे घर सोडून कुठलंही काम करता येत आहे. खरे तर आता आयुष्यभर मला या घरात मोलकरीण म्हणून अपमानाने जीवन जगावे लागेल. पण मी माझ्या मुलाला शिवाला खूप शिकवीन. त्याचे जीवन चांगले करण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. आज एका आईने आपल्या मुलासाठी ठाम संकल्प केला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. ती कितीही टोमणे ऐकू शकत होती आणि अथक परिश्रमही करू शकत होती. सध्या तिला आपले जीवन सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. आजूबाजूला फक्त अंधार होता, कारण ते एक छोटे शहर होते जिथे महिलांसाठी नोकरीच्या संधीही नव्हत्या आणि कोणतेही काम करण्यासाठी पुरेशी शिक्षितही नव्हती. शिवाय तिला कुठेही आधार नव्हता जिथे ती जाऊन नवीन आयुष्य सुरू करू शकते. त्यामुळे तुर्तास तिनेही जीवन स्वीकारले. तिचा भाऊ आणि वहिनी तिला खूप टोमणे मारत असत. पालकही मूक प्रेक्षक बनून सर्व काही पाहत असत. ती कोणाच्याही समोर गेली तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक चिडचिड असायची. आई वडिलांच्या घरात तिला ना प्रेम मिळाले ना आदर. प्रत्येकासाठी ती फक्त एक काम करणारी मशीन होती आणि तरीही तिला सांगण्यात आले की आम्ही तुझा आणि तुझ्या मुलाचा खर्च उचलतो. तेवढेच नशीब होते. शिवचं शिक्षण सरकारी शाळेत सुरू होतं. तो थोडा मोठा झाल्यावर अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळू लागली. त्या जोरावर त्याने पुढील शिक्षण घेतले. नाहीतर कुसुमचा भाऊ आणि वहिनी त्याची फी देखील उचलायला तयार नव्हते. बरं, ज्याचा हेतू उच्च आहे त्याला कोणतीही अडचण रोखू शकत नाही. शिवही लहानपणापासून आईची धडपड बघत मोठा झाला होता आणि आईला नक्कीच चांगलं आयुष्य देऊ असं त्याने मनाशी पक्क केलं होतं. मामा मामी आणि आजी आजोबांची गैरवर्तणूक पाहिल्यावर त्याला वाटायचे की लहानपणी आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांची जबाबदारी घेतात, पण मोठे झाल्यावर मुलाचे काही चुकले तर मग मुलं ओझं बनतात का, हा प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा धक्का देत असे. पण हा प्रश्न ना तो कोणाला विचारण्याच्या मनस्थितीत होता ना कोणी त्याचे उत्तर देण्यास बांधील होता. बरं, तिची परिस्थिती पाहून शिवलाही समजलं होतं की आता जे काही करायचं आहे ते त्यालाच करायचं आहे आणि त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप काही केलं होतं. त्यामुळे त्याला त्याच्या आईसाठीही खूप काही करायचं होतं. हळूहळू वेळ निघून गेला. 12वीचा अभ्यास सुरू करताच शिवने पुढील शिक्षणासाठी अधिक पैसे वाचवता यावेत म्हणून शिकवणी देण्यास सुरुवात केली. शिवने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर त्याने शिक्षण सुरूच ठेवलं. नोकरी आणि अभ्यासाचा ताळमेळ घालत त्याने भाड्याने घरही घेतले आणि एके दिवशी तो त्याच्या आईकडे आला आणि म्हणाला, आई, पुरे झाले. इतरांची गुलामगिरी करून तू मला अशा टप्प्यावर आणले आहेस की आता मी तुला या गुलामगिरीतून मुक्त करू शकेन. म्हणूनच चल आणि डोके उंच करून आयुष्य जगू, स्वाभिमानाने जगू. आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून कुसुम भावूक झाली आणि तिलाही तसेच वाटले. जणू काही तिची वर्षाची तपश्चर्या सफल झाली आहे. आता तिलाही या सन्मानाने जगता येणार आहे. घरातील बाकीच्यांना जेव्हा हे कळले तेव्हा कुसुमचा भाऊ आणि वहिनी खूप चिडल्या. तिच्या वहिनीने सांगितले की जेव्हा तुला मदतीची गरज होती तेव्हा तू आमच्या दारात येऊन राहिली आणि आता तुझा मुलगा कमावू लागला आहे तेव्हा तुझे पंख बाहेर आले आहेत. तुम्ही आमचे सर्व उपकार विसरलात का? तिच्या आईच्या वतीने शिवने उत्तर दिले, मामी, आम्ही तुमचे उपकार किंवा तुम्ही दिलेला जखमा विसरलो नाही. आता मी तुमच्या जखमांची परतफेड करू शकत नाही, पण माझ्या आईने इतकी वर्षे घरची कामे करून तुमच्या उपकारांची परतफेड केली आहे. त्यामुळे असे बोलू नका. पण एक गोष्ट सांगू का? वर्षानुवर्षे माझ्या मनात प्रश्न होता की तू दुसऱ्या घरातून आलीस तर हे घर तुझे झाले आणि या घरात जन्मलेली माझी आई घराची दासी कशी झाली? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नव्हते.
किंवा शिवला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे नव्हते। हा प्रश्न विचारूनच त्याने मन हलकं केलं होतं। त्यानंतर तो आईसोबत घराबाहेर पडला। काही वर्षातच MBA पूर्ण केल्यानंतर त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळाली आणि नंतर त्याने त्याच्या आईसाठी एक छान घर विकत घेतले, जिथे ती सन्मानाने राहत होती आणि तिला तिच्या मुलाने लग्नही करावे असे वाटत होते। एके दिवशी शिव त्याच्या आईला संकोचतेने सांगतो की त्याच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या काव्यावर प्रेम आहे। कुसुमजींना खूप आनंद झाला की आपल्या मुलाच्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय एकट्याने घ्यावा लागणार नाही। उलट स्वतः मुलाला आपला जीवनसाथी आवडला होता। शिव एवढ्या उच्च पदावर होता की काव्याच्या आई वडिलांनाही एवढा चांगला जावई मिळाल्याचा खूप आनंद झाला होता। लग्नानंतर काव्याही कामावर गेली। कुसुमजींनीही आपल्या सुनेवर कोणतेही बंधन घातले नाही। आपल्या आयुष्यातील जे काही क्षण तिने गमावले ते सर्व क्षण आपल्या मुलांच्या आयुष्यात यावे म्हणून ती मुलांना त्यांचे आयुष्य मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य देत होती। कुसुमजींना इतकंच पुरेसं होतं की तिने आपल्या मुलांबद्दल पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आणि तिचा मुलगा आज तिला चांगले आयुष्य देऊ शकला। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।